नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सुमेश कॉलनी नांदेड येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन दिनांक 29 एप्रिल ते 6 मे 2024 दरम्यान करण्यात येणार आहे. भागवताचार्य हरिभक्तपरायण श्रीराम महाराज चिखलीकर यांच्या मुखारविंदातून भागवत कथा ऐकायला मिळणार आहे. या दरम्यान दिनांक 4 मे 2024 रोजी भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवर कथाप्रसंगात समाजातील गरजवंत वधूवरांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी गरजवंत वधूवरांनी त्यांच्या पालकांनी संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वधूवरांचे कपडे व काही संसार उपयोगी साहित्य मंदिरातर्फे देण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आम्ही आज स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त आपल्यासमोर उभे आहोत. माझ्या बाजूला आमचे उपाध्यक्ष श्री हेमंत भाऊ गीते आहेत आणि ही मंडळी सगळी गेल्या अनेक वर्षापासून अविरत मेहनत घेत असते. प्रगट दिन नुकताच संपन्न झालेला आहे आणि पुण्यतिथी आता 29 एप्रिलपासून 6 मेपर्यंत हा पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे. 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी तो समाधी दिवस म्हणून आम्ही करत असतो. फक्त पुण्यतिथीनिमित्त किंवा प्रगट दिनानिमित्तच नाही तर 24 घंटे 12 महिने आमच्या मंदिराकडून आम्ही रुग्णांना सेवा देतो. नांदेडमध्ये जे विष्णुपुरीला श्री डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी दररोज 700 ते 800 लोकांच्या म्हणजे रुग्णांचे जे नातेवाईक आहेत. पूर्वी काय व्हायचं की रुग्णांचे नातेवाईक दिवसभर ताटकळत बसायचे आणि त्या ठिकाणी त्या बाजूला कुठेही जेवायची व्यवस्था नव्हती. ही अवस्था बघितल्याच्यानंतर मंदिराने असं ठरवलं की रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज आपल्या मंदिरातर्फे एक वेळी जेवण द्यायला पाहिजे. आणि मग आम्ही दररोज महाराजांना भोग चढवून संध्याकाळी 7 वाजता विष्णुपुरीच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये आमची एक गाडी आहे. त्या गाडीमध्ये सगळं अन्न शिजवलेलं आम्ही पाठवत असतो आणि सगळेजण त्याचा लाभ घेतात. त्याच्यानंतर श्यामनगर येथे जे स्त्री रुग्णालय आहे त्या ठिकाणीसुद्धा हीच अवस्था होऊ लागली. म्हणून त्याही ठिकाणी मंदिराच्या वतीनं आम्ही 200-250 रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान तिथे करतो. बाजूलाच रयत हॉस्पिटल आहे, तिथे 5-50 लोक येतात दररोज. त्यांना पण आम्ही देण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त रुग्णालयाला आमच्या मंदिराकडून अन्नदानाची व्यवस्था कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता 6 तारखेला पुण्यतिथी सोहळा असल्यामुळं 29 ते 6 म्हणजे 8 दिवस हा सप्ताह असतो. दरवर्षी हा सप्ताह भागवत कथेने सुरुवात होतो. यावर्षी दिग्रसचे श्रीराम महाराज चिखलीकर यांची ही भागवत कथा आहे. मागच्या वर्षी चारुदत्त आपळे होते, त्याच्या मागे समाधान महाराज होते. असे मोठे मोठे दिग्गज कथाकार कथानिरूपणकार आमच्या या मंदिरात येतात आणि हा 8 दिवस अतिशय आनंदात सोहळा संपन्न होतो. दररोज रात्री 8 वाजता 8 ते 10 या काळामध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव होतो. जे दूरदर्शनवर ZTVवर जे कीर्तनकार येतात त्या कीर्तनाला आम्ही इथे पाचारण करतो कीर्तनकारांना आणि त्या कीर्तनकाराचं कीर्तन होतं. मागच्या वर्षी माळकरी संप्रदायाचं जे वारकरी कीर्तन होते ते झाले. यावर्षी आम्ही नारदीय कीर्तनाचा महोत्सव ठेवला आणि त्याच्यासाठी मग पुण्याचे श्रेयस बडवे, मानसी बडवे, नागपूरचे विनोदबुवा खोंड, अमरावतीचे धुमकेकर, त्याच्यानंतर मृणालताई कुलकर्णी नागपूरच्या, अजून नांदेडचे आसावरी जोशी, अंबाजोगाईच्या डॉक्टर वैशाली गोस्वामी या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना साथ संगतसुद्धा चांगल्या दिग्गज कलाकारांची या ठिकाणी मिळणार आहे. या दरम्यान म्हणजे भागवत कथा समाप्ती झाली 6 वाजता आणि 8 वाजता रात्री कीर्तन आहे. हा जो 2 तासाचा कार्यकाल आहे
त्या कार्यकालामध्ये लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही अन्नदानाची व्यवस्था मंदिरात ठेवलेली आहे. कथा संपून कथेचा प्रसाद घेऊन डायरेक्ट इथं महाप्रसाद घेण्यासाठी भोजन करण्यासाठी मंदिरात यायचं, मंदिरामध्ये भोजन करायचं आणि पुन्हा कीर्तनाला जाऊन बसायचं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन जेवण करून, काही शुगरचे पेशंट असतात, काही डायबिटीस हार्ट अटॅकचे असतात, अशा लोकांना जेवण हे वेळेवर पाहिजे असतं. मग घरी जाऊन जेवण करून परत कीर्तनाला येणं त्यांना शक्य होत नाही. म्हणून मंदिराने असं ठरवलं की म्हणजे जेवणाची व्यवस्थाच आपण करू. म्हणून 6 ते 8 या दरम्यानच्या काळात स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र जे आहे त्याच्या ग्राउंडवर दररोज 2 तास भोजनाची व्यवस्था केलेली आहे. जेवढे लोक येतील तेवढ्यांना भोजन देऊन परत त्यांनी कीर्तनाला जावं अशी आमची अपेक्षा आहे. प्रगट दिनापासून दररोज श्री स्वामी समर्थांना घंगाळ भोग चढवला जातो. आता तिरुपती बालाजीला जसा घंगाळ भोग रोज चढवला जातो तसं आम्ही फक्त हा जो महिना आहे प्रगट दिन ते पुण्यतिथी, याच कार्यकाळामध्ये प्रगट दिनापासून पुण्यतिथीपर्यंत दररोज घंगाळ भोग चढवला जातो. याच्यामध्ये बुंदीचे लाडू आहेत, साखर भात आहे, दही भात आहे, बेसन लाडू आहेत, चित्रान्न आहे, चणा आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ महाराजांना आम्ही लोकांकडून चढवतो. हा लोकांचा भोग असतो आणि लोक येऊन दुपारची जी 12ची आरती आहे त्यावेळेस हे घंगाळ भोग चढवतात. तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राकडून आपल्याला विनंती करतो. जय श्री स्वामी समर्थ.